लीड पेपर फुटीमुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरीही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही। यामुळे देशभरात संतापाची लाट। चेंबूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक आणि विविध संघटना आपला राग, संताप, निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले। पहा आमचे क्राईम रिपोर्टर अनिल सावरे यांचा रिपोर्ट। मुंबई दिल्ली येथील देशभरातील आंदोलन आता चिघळल्यानंतर आपण पाहू शकतो मुंबईमध्ये सुद्धा आता विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत आणि भर पावसामध्ये आंदोलन करतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की आंदोलन का करतात, नेमकं काय सांगाल? दिल्लीमध्ये आंदोलन चिघळले आणि चक्क देशभर आंदोलन चालू आहे आणि मुंबईमध्ये भर पावसामध्ये आपण आंदोलन करताय, काय सांग? दिल्लीमध्ये 1 महिन्याच्या जास्तपैकी लोकल स्टुडंट्स माझ्यासारखे आपल्यासारखे स्टुडंट तिथे जाऊन आपल्या हक्कासाठी लढतात आहे। एक सायंटिस्ट, आपल्या देशातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट, त्याला या देशाची काय लेणं गेलं नाही, त्याकडे स्वित्झर्लंडचा पासपोर्ट आहे, पण तो तरी इथं येऊन आपल्यासाठी, आपण युवासाठी तिथं बसलाय। 20 दिवस पेक्षा जास्त झाले, तिने काय अन्नाचा पोटात घातलं नाही आतापर्यंत, आणि अगर तो तिथे जाऊन करू शकतो तर आपण का नाही करू शकत? आपण इथं याच्यासाठी झालोय। नेमकं काय वाटतं, सरकार तुमची दखल घेईल का? आम्हाला वाटत नाही आतापर्यंत। जे आता जंतर मंतर मध्ये आपण पाहिलं, 1 लाखपेक्षा जास्त मुलांना पोलिसने लाठीचार्ज करून मारले, डोकं फोडलं। एक 12 वर्षाची मुलगीचं डोकं फोडलं, 10 वर्षाच्या मुलांना मारले तिथं ते लोकांनी मारून सुद्धा 2 दिवस झाले, तिथं काय ते लोकांनी केलं नाही। आता पण पोलीस त्यांना लाठीचार्ज करतात, जबरदस्ती त्यांना भरून घेऊन जातात। आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखीन काही विद्यार्थी आपने जस्ट हम लोग यहाँ पे प्रोटेस्ट करे पीसफुली की एजुकेशन के लिए यहाँ पे प्रोटेस्ट करे, पर पुलिस यहाँ पे देखो क्या करी हमारे साथ। प्रोटेस्टर्स को ऐसे फाड़ के निकाल रही है, ये गलत है कि नहीं? यहाँ पे आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखीन काही जबरदस्ती डीसीपी समीर शेख जबरदस्ती आम्ही स्टुडंट्सला उचलून व्हॅन मध्ये टाकतायत आणि आम्ही लोक इथे पीसफुल प्रोटेस्ट करतोय, तरी आम्हाला जबरदस्ती टाकतायत। जर का आम्ही रेपिस्ट असलो असतो ना, तर हे लोक आम्हाला त्यांच्या पार्टीमध्ये टाकलं असतं, बीजेपी मध्ये टाकलं असतं, पण आम्ही स्टुडंट्स आहे, आम्ही आपली माग करतोय, त्यामुळे हे लोक आम्हाला उचलून इलिगली अरेस्ट करतायत, आम्हाला इकडे मारतायत, इकडे मुलींना मोलेस्ट करतायत। ही पद्धत आहे का आमची? पद्धत पाडून आम्ही लोक स्टुडंट्स आहे, आम्ही लोक टेररिस्ट नाही आहे, आम्ही लोक क्रिमिनल नाही, आम्ही लोक चोर नाही आहे, आम्ही लोक रेपिस्ट नाही आहे, आम्ही लोकांनी काही ड्रग्स MD वगैरे काही नाही विकले, पण तरी आमच्या स्टुडंटच्या बरोबर हे होत आहे का? धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, अमित शाह मस्ट रिजाइन, क्योंकि देश को नहीं है भाई तुम लोग की जरूरत। इससे तो अच्छा हम हमारे बुरे दिन में थे, बुरे दिन है ना, अच्छे दिन से बहुत बेहतर थे। नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असं आपण पाहू शकतो। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतंकवादी आहोत की नक्षलवादी आहोत किंवा चोर आहोत किंवा क्रिमिनल आहोत, आम्ही एक विद्यार्थी आहोत, आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा करतोय। आपण पाहू शकतो पोलीस चक्क्यांच्यावर लाठीचार्ज करतो, असा आरोप सुद्धा विद्यार्थ्यांवर केला जातो। कॅमेरा पर्सन विनोद शिंदेसह अनिल सावरे, एंटीग्राम न्यूज, मुंबई।